ज्या महार संताला मंदिरात प्रवेश नव्हता त्यांची समाधी मंदिराच्या महाद्वारात आहे। पंढरपूरला जाणारा प्रत्येक वारकरी एक गोष्ट नकलत करतो, विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी तो एका समाधी पुढे नतमस्तक होतो। ती समाधी आहे संत चोखामेळांची। संत चोखामेळांचा जन्म 13व्या शतकात बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणराजा या गावातील एका महार कुटुंबात झाला। त्या काली महार समाजाला मंदिरात प्रवेश नव्हता, शिक्षणाचा सुद्धा अधिकार नव्हता आणि अशा या परिस्थितीमध्ये संत चोखामेळा मोठे झाले। पुढे ते मंगलवेढ्यात गेले। तिथे संत नामदेवांच्या कीर्तनाने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली। त्यांनी संत नामदेवांना आपले गुरु मानले आणि विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन झाले। त्यांची भक्ती स्वीकारली गेली पण भक्त नाही, त्यांना विठ्ठल मंदिरात प्रवेश नाकारला गेला। म्हणूनच त्यांनी चंद्रभागेच्या पलीकडे आपली झोपडी उभारली। ते दुरूनच मंदिराच्या कलशाचं दर्शन घ्यायचे, महाद्वाराबाहेरच उभं राहून ते घंटेनाद ऐकायचे आणि आजूबाजूला मिळालेला उष्टप्रसाद ते विठ्ठलाची कृपा समजून स्वीकारायचे। तिथे त्यांचा बराच अपमान झाला, मारहाण झाली, तरी सुद्धा त्यांनी विठ्ठल हे नाम जपे सोडले नाही। आज त्यांचे सुमारे 358 अभंग उपलब्ध आहेत। संत जनाबाईंच्या उल्लेखानुसार अनंत भट नावाच्या एका ब्राह्मण विद्वानाने त्यांच्या अभंगांचे जतन केले, म्हणजेच एका अस्पृश्य संताची वाणी एका ब्राह्मणाने जपली। वारकरी परंपरेत समतेचा हा एक महत्त्वाचा उदाहरण आहे। पण 1338 मध्ये मंगलवेढ्यात तटबंदीचा काम चालू असतानाच एक भिंत कोसळली आणि दुर्दैवाने त्या घटनेमध्ये चोखोबांचा मृत्यू झाला। वारकरी परंपरेमध्ये एक कथा सांगितली जाते, अनेकांच्या अस्थी एकत्रित झाल्यामुळे चोखोबांच्या अस्थी ओळखता येत नव्हत्या। तेव्हा नामदेव महाराजांनी प्रत्येक अस्थी आपल्या कानाशी धरली आणि ज्यातून विठ्ठल विठ्ठल हा नाद ऐकू आला त्या अस्थी चोखोबांच्या समजल्या गेल्या। तसा या कथेला समकालीन इतिहासात काही पुरावा नाही, पण ही कथा वारकरी परंपरेचा भाग आहे। पण इतिहासात मात्र एक नोंद नक्कीच मिळते, संत नामदेवांनी चोखोबांच्या अस्थी पंढरपुरात आणल्या आणि विठ्ठल मंदिराच्या महादरवाजा जवळच त्यांची समाधी बांधली। काळाने एक गोष्ट नक्कीच बदलली,